This video is sponsored by RO Empire Private Limited, ISO certified company। नागपुर में खरीदना है अपना खुद का घर, वो भी अत्याधुनिक सुविधा के साथ। तो आइए RO नगरी सबसे सस्ते और सुविधा युक्त प्लॉट और फ्लैट पाइए आसान किश्तों पर। हमारा पता प्लॉट नंबर 78 ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर। Contact us on 07122295 और 7447443370। नमस्कार, मी अश्विनी। बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। नजर टाकूयात हिवाळी अधिवेशनातील काही महत्त्वाच्या घडामोडींवर। महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीवरून जास्त तापमान तापलेलं दिसून येत आहे। यात चंद्रकांत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात देखील मोठा कलगीतुरा जुंपल्याचं पाहायला मिळालं। एकमेकांच्या बापावरून जितेंद्र आव्हाड आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना टोला लगावल्याचंही चित्र आहे। निकालामध्ये रिफ्लेक्शन येतं। 19 साली 22 कोटी मतं मोदींना काय अशीच नाही पडली ना। जितेंद्र आव्हाडांची संस्कृती ही आहे की दुसऱ्याचा बाप काढण्याची। माझ्या बापाने निवडणूक लढवली नाही। निवडणूक लढवणारा लोकांना आन्सरेबल असतो। माझा बाप एका मिलमध्ये कामगार होता, त्यामुळे तो मिलला आन्सरेबल होता। पण त्यामुळे ऍक्सिडेंट झाल्यानंतर 11 महिने ते बेडवर होते, तरी बरे झाल्यानंतर ते मिलमध्ये गेले, कारण ते कामगार म्हणून सुद्धा स्वतःची जबाबदारी मानत होते। जर उद्धवजींना ते स्वतःचा बाप मानत असतील आणि जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या बापाने फंदात पडायला नको होतं ना। निवडणूक लढवली, आपण मुख्यमंत्री झालो, तर 12 कोटी लोकांना आपण आन्सरेबल आहोत। तर उद्धवजींच्या तब्येतीबद्दल त्याने मला समजून सांगण्याची आवश्यकता नाही। मला खूप कल्चर आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि माझ्या आई बापाने मला संस्कार दिले आहेत। त्या उद्धवजींची तब्येत बरी होण्यासाठी असं मला काही प्रदर्शन करण्याची हौस नाही। मी रोज परमेश्वराला प्रार्थना करत असते की बाबा काय ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये हे निर्माण झालं, त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर आराम पडावा अशी माझ्या सगळ्या देवतांना प्रार्थना करू की मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी हट्ट करू नये, येण्याचा त्रास होईल त्यांना, त्याची जबाबदारी दुसऱ्या काय चुकीचं आहे। माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला कोणी निमंत्रण द्यायला घरी येत नाही की आमदार व्हा, खासदार व्हा, मंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा। तुम्ही ऑन युअर ओन हे जबाबदारी घेतली असेल तर ती जबाबदारी निभावली पाहिजे। मला हे कळत नाही की तुम्ही सगळ्या मीडियाने सुद्धा हा का भौडंबर निर्माण केला आणि आव्हाड माझ्या बापावर येतात। आव्हाडाची संस्कृती आहे, माझी ती संस्कृती नाही। माझा बाप कडून उद्धवजींच्या जवळ जाण्यातून काय मिळणार आहे तुम्हाला ते मिळू देत, पण माझ्या बापाने कधी निवडणूक नाही लढवली। तो मिलमध्ये कामगार होते, माझा ऍक्सिडेंट झाला मिलमध्ये, 11 महिने बेडवर होते, बरं झालं त्याला मिलमध्ये गेले कारण ते मिलला आन्सरेबल होते। आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आधी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांचा बाप काढल्यानं अधिवेशनाचं वातावरण तापलेलं असतानाच आज विधान भवन परिसरामध्ये अजबच प्रकार घडलाय। राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानसभेमध्ये प्रवेश करत असताना विधिमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत असलेल्या भाजपा आमदार नितेश राणेंनी आदित्य यांना पाहून म्याव म्यावच्या घोषणा दिल्यात। नितेश राणे या घोषणा देत असताना भाजपचे नेते मात्र हसत होते। विधानसभा सभागृहामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न वापरण्यावरून संताप व्यक्त केला। अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली। काही जणांचा अपवाद वगळता इतरांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे अशी मागणी देखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली। अध्यक्ष महोदय, मला एका विषयाकडे आपलं मार्फत सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे। अध्यक्ष महोदय, कालपासून आपलं अधिवेशन सुरू झालं, आज दुसरा दिवस आहे, परंतु आपण सगळेजण 3, 4, 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य करतायत। अध्यक्ष महोदय, स्वतः देशाचे पंतप्रधान देखील
ह्या एकंदरीत जो काही सध्या कोरोनाच्या संदर्भातलं संकट आहे त्याबद्दल खूप गांभीर्याने विचार करतायत आणि त्याच्यामध्ये रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर अध्यक्ष महोदय देश पातळीवर चाललेली आहे। अध्यक्ष महोदय काही ठराविक जण सोडली तर अजिबात कुणी इथं मास्क लावत नाही सर्वांनी आणि मास्क अध्यक्ष लावून घ्या. महोदय संपूर्ण महाराष्ट्र इथं काय चाललं ते बघतोय। जर आम्हीच कुणी मास्क लावत नसू ठीक आहे, काही जणांना आता मी तर बोलताना देखील मास्क ठेवतो, परंतु काहींची अडचण आहे की मास्क काढल्याशिवाय त्यांना चांगलं तिथं मांडता येत नसेल, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे। परंतु बोलून झाल्यानंतर तरी मास्क लावलं पाहिजे ना अध्यक्ष महोदय। आपण आज एवढी वाईट परिस्थिती आहे, कुणाला अजून अंदाज नाही अध्यक्ष महोदय, परदेशामध्ये 1.5 दिवसाला दुप्पट पेशंटची संख्या चाललेली आहे आणि परदेशामध्येच असं सांगितलंय WHO नी 5 लाखापर्यंत परदेशामध्ये लोक मृत्युमुखी पडतील। हे झालं परदेशाचं। आपल्या भारताचं आणि आपल्या महाराष्ट्राचं काय अध्यक्ष महोदय? काही गोष्टी ज्या त्या वेळीच त्याचं गांभीर्य लक्षामध्ये घेऊन आपण देखील तिथं बसलं असताना जर कुणी असेल माझ्यासारख्याने मास्क लावलं नसेल तरी त्याला मला बाहेर काढा, परंतु कुठेतरी गांभीर्याने घ्या ना। आणि माझे विरोधी पक्ष नेते तुम्हालाही विनंती आहे आणि सर्वांनाच विनंती आहे, मला ह्याच्यामधनं वेगळं काही सांगायचं नाही, परंतु आपण सगळ्यांनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे। आपले सगळ्या काही गोष्टी बाहेर लगेचच ऑडिओ कुणी काढतं, कुणी काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हे काढतं, माहिती देतं, चॅनलला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतं। कृपा करून सगळ्यांनी ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, नाहीतर किती कुणी प्रयत्न केला तरी आता तर आज कुणीतरी सांगितलंय आता एक त्याच्यातला भाऊच निर्माण झाला, अजून एक नवीन कुठला तरी अशाच पद्धतीचा आजार पुढे आलेला आहे, विषाणू पुढे आलेला आहे, त्याची नोंद घ्यावी अशी माझी सभागृहाला सदस्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपले मास्क बोलण्यापुरते बाजूला केले, ज्याला शक्य असेल त्याने, नसेल तर ते कायमस्वरूपीचे ठेवावेत, विनंती। आणि हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्याच दिवशी मुस्लिम आरक्षणाबाबत प्रस्ताव मांडण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या आघाडी सरकारनं मुस्लिमांना 5% कोटा दिला, पण त्याविरुद्ध केस हायकोर्टामध्ये गेली। उच्च न्यायालयानं मुस्लिम आरक्षणास मान्यता देऊन देखील आरक्षण अद्याप लागू का झालं नाही असा सवाल करत मुस्लिमांसाठी 5% आरक्षण देण्यात येण्याची मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज विधानसभेमध्ये केली आहे। अध्यक्ष महोदय, मैं बहुत शांतिपूर्वक इंसाफ की मांग करता हूं। मेरी महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार हमेशा छत्रपति शिवाजी महाराज के रास्ते पर चलने वाली, हर समाज के साथ इंसाफ करने वाली सरकार, हम उस सरकार के एक हिस्सा है। अध्यक्ष महोदय, आज 5% मुसलमानों का रिजर्वेशन जब हाई कोर्ट ने कह दिया कि 5% रिजर्वेशन अलाउ है एजुकेशन में, उनको दिया जाए, तो फिर बीजेपी ने 5 साल तक नहीं दिया। इसी हाउस के अंदर कांग्रेस और एनसीपी और हम लोग सब लोग 5 साल तक बार बार ये मांग करते रहे कि 5% रिजर्वेशन मिलना चाहिए, लेकिन नहीं दिया इन लोगों ने। अब हमारी सरकार आ गई है। अध्यक्ष महोदय, लोग हमसे पूछते हैं बाहर, आदरणीय नवाब मलिक साहब ने अनाउंस किया था कि मेरी सरकार देने जा रही है, बहुत लोगों ने अभिनंदन किया, लेकिन 2 साल हो गए, आज तक ये इश्यू पे चर्चा नहीं होती। हर इश्यू पे चर्चा होती है, इस पे चर्चा क्यों नहीं होती? इस देश के, इस महाराष्ट्र के 5% लोग, आज उनके साथ खुली नाइंसाफी हो रही है। कमेटी कहती है हमसे कि छोड़ दो, रिजाइन कर दो, तुम लोग क्यों गए हाउस के अंदर, क्यों जाकर के सरकार के साथ बैठे हुए हो? मैं विनम्र निवेदन करना चाहता हूं कि जिस पार्टी ने ये 5% रिजर्वेशन लाया था और वो आज सत्ता में है, मेहरबानी करके जल्द से जल्द इस पर चर्चा करके 5% रिजर्वेशन दिया जाए। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, चला चर्चा नहीं, बैठिए साहेब, आता यांनी मुद्दा उपस्थित केला, आम्ही उत्तर देतोय। हे सगळ्या बातम्या जवाब देना बैठिए ना। दरम्यान यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय की आरक्षणावर 50% सीमा आहे, केंद्र सरकारने ही मर्यादा वाढवावी अशी आमची मागणी आहे। केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला तर मराठा आरक्षण आणि इतर आरक्षणही मिळेल असंही त्यांनी सांगितलंय। आज विधिमंडळामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार
व काँग्रेसचे अमीन पटेल यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याच्या सविस्तर उत्तर आम्ही पटलावर दिलेलं आहे. आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषणापत्रामध्ये मुस्लिम आरक्षण हा होता, त्याच्याशी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यामध्ये 16% मराठा आरक्षण आणि 5% मुस्लिम आरक्षण देण्याचा निर्णय आधीच्या सरकारने केला होता. BJP सरकारने मुस्लिम आरक्षणचा विषय थांबवला. मराठा आरक्षणचा विषय हायकोर्टाने क्लिअर केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला थांबवलेला आहे. एकंदरीत 50%ची मर्यादा जोपर्यंत शिथिल होत नाही तोपर्यंत कुठलंही नवीन आरक्षण महाराष्ट्रामध्ये देता येत नाही. आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहे की संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून 50%ची मर्यादा शिथिल केली पाहिजे. राज्यांना अधिकार दिलं पाहिजे. ती मर्यादा शिथिल झाली तर मराठा आरक्षणाचा विषय पण मार्गी लागेल आणि मुस्लिम आरक्षणाचा पण विषय मार्गी लागणार. जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही, 50%ची मर्यादा शिथिल होत नाही, तोपर्यंत कुठलेही आरक्षणचा प्रश्न हे सुटू शकत नाही. आणि या बातमीपत्रात आता वेळ झाली आहे एक अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर लगेच येतोय कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र TV 24. बढ़ते पेट्रोल के दामों ने अगर बढ़ाई है आपकी चिंता, तो इलेक्ट्रॉनिक बाइक आपके चेहरे पर लाएगी खुशी, क्योंकि अब सिर्फ 13 पैसों में इलेक्ट्रिक बाइक चलेगी पूरा 1 किलोमीटर और बचाएंगे आपके हजारों रुपए। तो देर किस बात की, आइए सचिन ई बाइक और ले जाए आपके पसंद की ई बाइक। हमारा पता प्लॉट नंबर 49 ग्रेट नाग रोड नियर भारत पेट्रोल पंप, सिरसपेट, नागपुर। Contact us on Ramesh Jugele 9881 230037 और जगदीश जुगेले 9822 710072। अगर आप खरीदना चाहते हो अपना प्लॉट, फ्लैट, रो हाउस या रिसोर्ट, तो आइए आरव एम्पायर प्राइवेट लिमिटेड ISO सर्टिफाइड कंपनी में, जहां आपको मिलेगा 0 माइल से महज 30 किलोमीटर के अंदर प्लॉट, फ्लैट, रो हाउस और रिसोर्ट, वो भी आसान किश्तों पर। वही आरव नगरी में आपको मिलेगी गार्डन, स्विमिंग पूल, मेडिटेशन सेंटर, रेस्टोरेंट, चिल्ड्रन पार्क, योगा पार्क, सेल्फी पॉइंट और अन्य सुविधा। तो आइए आरव नगरी और पाइए आपके सपनों का घर, वो भी बैंक लोन के सुविधा के साथ, NTP सैंक्शनड। हमारा पता प्लॉट नंबर 78 ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर। कॉन्टैक्ट ऑन 0712 2295 और 7447443370 and 7745042520।
नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आणि आता पाहूयात पुढील बातम्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. फडणवीस यांनी म्हटलंय की लहानपणी आम्ही गोष्ट ऐकायचो की राजाचा पोपट मेला, पण सांगायचो कोणी. आता नवाब मलिक यांनी स्पष्ट केलाय, धर्माच्या नावावर आरक्षणाला आमचा विरोध असून ही आमची आधीपासून भूमिका असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय. तर नवाब मलिक यांनी पलटवार करताना फडणवीस सरकारनं आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाला धोका दिला असल्याचं म्हटलंय. अध्यक्ष महोदय, आम्ही एक लहानपणी गोष्ट ऐकली होती की राजाचा पोपट मेला, पण राजाला सांगायचं कसं? मग कोणी म्हणाला त्याची मान वाकडी झाली आहे, कोणी म्हणाला तो हालचाल करत नाही, कोणी म्हणतो तो खात पित नाही. तसं आता नवाब मलिकांनी, मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतोय, सांगून टाकलं की जे आम्ही सांगत होतो या राज्यामध्ये मुस्लिम आरक्षण मिळू शकत नाही, हे आता नवाब मलिकांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की धर्माच्या आधारावर आरक्षण या राज्यामध्ये देशामध्ये देता येत नाही. या संदर्भात आंध्र प्रदेशने कायदा तयार केला, तो कायदा सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने रद्दबादल केला. त्यामुळे मला असं वाटतं आता ठीक आहे, केंद्र सरकारवर टाक, इकडे टाक, तिकडे टाक. खरं म्हणजे या संदर्भात तुम्ही ज्या इंदिरा जयसिंगचा उल्लेख करता आणि त्यानंतर 5 बेंचचा जो जजमेंट आहे, या दोन्ही जजमेंटमध्ये याला बेसिक स्ट्रक्चरशी जोडलाय. त्यामुळे केंद्र सरकारला अशी अमेंडमेंट करता येत नाही कॉन्स्टिट्यूशन मध्ये. म्हणूनच 10% जी आरक्षणाची नाही आहे, जी ओपन कॅटेगरी करताय तीही चॅलेंज झालेली आहे, पण त्याचा वेगळा विषय आहे. पण बेसिक स्ट्रक्चर मध्ये 50%च्या वर जाता येणार नाही, अपवादात्मक स्थितीत जाता येईल. आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण अपवादात्मक स्थिती मांडतो आहोत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी नवाबबाईंना माहिती आहेत, पण आता अंगावर आलेला आहे. 5 वर्ष आमच्या काळामध्ये फार आंदोलन करत होते अध्यक्ष महोदय, जोर जरा तोरडत होते. मी त्यावेळेस सांगत होतो की मुस्लिम समाजाला जे 10% ओपन मधनं दिलेलं आहे गरीब समाजाला, त्यात मुस्लिमांना कुठे कुठे आरक्षण मिळालं याची यादी पण इथे मी दिली होती अध्यक्ष महोदय. पण राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यावेळी जे आंदोलन करत होते, आता त्यांची भाषा काय झाली हे फक्त या ठिकाणी मला निदर्शनास आणायचं आहे. धर्मावर आधारित आरक्षणाला आमचा विरोधच आहे आणि तो राहील. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबई क्राईम ब्रांचच्या सायबर सेलनं आज अटक केलेली आहे. हा मुद्दा गुरुवारला विधानसभेमध्ये चांगलाच गाजलाय. या मुद्द्यावरून नवाब मलिक विधानसभेमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. केला पाहिजे आणि म्हणून मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी करतो. जरा ऐकून घ्या गंभीर विषय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रभू साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला हा अतिशय गंभीर विषय. राज्याच्या एका मंत्र्याला धमकी येते व्हॉट्सअपवर, राजपूत नावाच्या व्यक्तीला अटक होते. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये ही हत्या, आत्महत्या नाही हत्या. मग तो सुशांत सिंग राजपूतच्या आड घेऊन बऱ्याचशा नेत्यांना बदनाम करण्याच्या कट कारस्थान या महाराष्ट्रामध्ये झाला. सुशांत सिंग राजपूतच्या हत्याच्या मागे ती एक फिल्ममध्ये काम करणारी मुलगी रिया चक्रवर्ती, त्याच्यावर वेगळे प्रकारच्या दडपण आणून त्याच्यावर कुठेतरी गुन्हा दाखल करून त्याला अटकावण्याचे काम करण्यात आलं. अध्यक्ष महोदय, आत्महत्या मुंबईमध्ये घडत असताना बिहारमध्ये तक्रार नोंद होते आणि ते तपास बिहारच्या पोलीस मुंबईमध्ये करण्यासाठी येत असताना मर्सिडीज आणि BMW गाडीमध्ये फिरत होते. ती गाडी कुणाची होती अध्यक्ष महोदय? ती गाडी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची होती. त्याचं नाव आहे निलोत्पल उत्पल. त्या दिवसापासून आजपर्यंत हा सुशांत सिंग राजपूत हा ट्रेंड होतोय. म्हणजे ट्विटरवर ट्रेंड करण्यासाठी 30 लाख रुपये जो स्मगलर आहे निलोत्पल उत्पल, ज्याला कस्टमनी 30 ट्रिप केला त्यासाठी सोना आणताना पकडला होता अध्यक्ष महोदय. तेव्हा समीर वानखडे नावाचे अधिकारी कस्टममध्ये होता अध्यक्ष महोदय. समीर वानखडे सारखी माणसा अध्यक्ष महोदय, गंभीर विषय अध्यक्ष महोदय.
अध्यक्षमध्ये गंभीर विषय आहे. त्या निलोत्पल उत्पलला सुशांत सिंग राजपूत हा सोशल मीडियावर ट्रेंड करण्यासाठी 30 लाख रुपये महिने कुठेतरी पैसे पुरवण्याचं काम होते. अध्यक्ष महोदय, सुशांत सिंग राजपूतच्या केस रजिस्टर झाल्यानंतर कायद्याने मुंबईमध्ये ट्रान्सफर करणं हे बंधनकारक होता. तिकडच्या सरकारने निर्णय घेतला की हा प्रकरण सीबीआयला द्यायचं. अध्यक्ष महोदय, सीबीआयला दिल्यानंतर एकही अजून आत्महत्या किंवा हत्या हे निष्पन्न झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, याचे धागे दोरे कुठेतरी कर्नाटकशी जुळलेले. अध्यक्ष महोदय, आम्हाला पण ट्रेंड करत असताना वानखेड्याच्या बाबतीत जेव्हा मी प्रश्न निर्माण करतोय, या ट्विटरच्या माध्यमातून मला पण धमक्या येत आहे. मला पण बरेचसे पत्र आलेले, मी गृहमंत्र्याला पाठवलेलं. अध्यक्ष महोदय, सुशांत सिंग राजपूत असेल, अध्यक्ष महोदय कलबुर्गी असतील, अध्यक्ष महोदय दाभोलकरजी असतील, सनातन सारखे या संस्था या हत्याच्या मागे. अध्यक्ष महोदय, मागच्या 5 वर्षामध्ये या संस्थेने काय काय घडून आणलेलं. अध्यक्ष महोदय, गोव्यामध्ये भाजपचं सरकार असताना त्याला कुठेतरी पाठराखण करण्यात येत आहे. कर्नाटकमध्ये पाठराखण करण्यात येत आहे. 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये त्या संस्थेच्या पाठराखण करण्याचं काम करण्यात आलं. अध्यक्ष महोदय, बऱ्याचशा मंत्र्यांना धमकी येते. अध्यक्ष महोदय, असं नाहीये की अहवाल सादर करा. याला एक आयपीएस अधिकारीच्या माध्यमातून एसआयटी नेमली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणि याच्यात वानखेडे असेल, बिहार सरकार असेल, बिहारची पोलीस असेल, तो निलोत्पल उत्तर असेल, आणि त्याचबरोबर ट्विटरच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून या सरकारला, नेत्यांना बदनाम करण्याचं काम कट कारस्थान होते. अध्यक्ष महोदय, आमची मागणी आहे की याची कुठेतरी एसआयटी नेमली पाहिजे. आणि हा सगळा ट्विटर हँडल असतील, धमक्या असतील, कलबुर्गी हत्या असतील, गौरी लंकेश हत्या असतील, धमक्या असतील, हे सगळं कनेक्शन आहे, एकामेकाला जोडलेला विषय. अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे की तात्काळ आपण आदेश दिला पाहिजे. मंत्र्याला धमकी येते, अटक कर्नाटकमध्ये. मला वारंवार धमक्या येत आहे, ट्विटरच्या माध्यमातून धमक्याचे सत्र आहे. आपण आदेश द्यावा की याच्या एखादा आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून एसआयटी गठीत करून याची इन्क्वायरी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, विधिमंडळाच्या सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या धमकी प्रकरणावरनं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सनातनावर गंभीर आरोप केले आहेत. धमकी आली म्हणून कर्नाटक पोलिसांनी गप्प बसू नये, धमकी आल्यावर कडक कारवाई व्हावी. सनातन हा प्रॉब्लेम नव्हे तर महाभयंकर प्रॉब्लेम आहे. सनातनासारख्या संस्थांवरती बंदी घालायला हवी. तिथे जशी कारवाई झाली आहे तशी महाराष्ट्रात सुद्धा जिथे तिथे सनातनाचे लोक असतील, अशा या संस्था असतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणालेत. फडणवीस साहेब यांना पाठिंबा देण्यासाठीच उभा आहे. अध्यक्ष महोदय, हे अतिशय गांभीर्यानं घेण्यासारखी गोष्ट आहे. ती मंत्र्यांना येऊ दे, ती आमदारांना येऊ दे, किंवा एखाद्या समाज कार्यकर्त्यांना येऊ दे, अशा प्रकारच्या धमक्या आल्यानंतर याच्यावर अत्यंत कडक कारवाई केली पाहिजे. ती केवळ अशी धमकी आली, पत्र आलं, मेसेज आला आणि त्याचा विसरून जा, एवढं सोपी गोष्ट नाही. आणि ती अशा रीतीने घेऊ सुद्धा नाही. त्याने अगोदर बरोबर सांगितलं, जिथे जिथे असे घडत असेल त्या त्या ठिकाणी कडक कारवाई करण्यात आली पाहिजे. आता जर महाराष्ट्र सरकारला असं वाटतं की हे सगळे आरोपी किंवा हे कटकारस्थान हे कर्नाटकच्या भूमीवर कुठेतरी होत असेल, तर ताबडतोब आपल्या सरकारकडून जे आहे हे कर्नाटक सरकार सुद्धा कळवलं पाहिजे की तुम्ही इथे इथे चौकशी करून या गोष्टी घडणार नाही याची चौकशी करा, आणि काय आहे ते तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करा. याच्यामध्ये केवळ ते महाराष्ट्रातल्या मंत्र्याला धमकी आली आहे म्हणून तिकडच्या पोलिसांनी गप्प बसण्याचं कारण नाही. त्याचबरोबर त्यांनी जे सांगितली ती दुसरी गोष्ट हे खरं आहे की सनातन जे आहे हा प्रॉब्लेम नाही आहे. हा प्रॉब्लेम फार म्हणजे जीवघेणा प्रॉब्लेम आहे, हा नुसता प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळं तिथे जशी कारवाई झाली तशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथे जिथे सनातनचे लोक असतील, अनेकांकडे बॉम्ब सापडले, अनेकांनी मर्डर्स केलेले आहेत, त्यांचे कधी डायरेक्ट कधी इनडायरेक्ट संबंध त्यांच्याबरोबर आपल्याला दिसून आलेले आहेत. तर मग या संस्था असतील त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. हे आपलं म्हणणं जे आहे हे बरोबर मला मान्य आहे. आणि ते जर समजा सन्माननीय फडणवीस साहेब
अशी जर संस्था एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये असेल तर मला असं वाटतं की भारत सरकारने याच्यामध्ये इंटरव्हीन केलं पाहिजे आणि ही संस्था जी आहे ताबडतोब बॅन केली पाहिजे. त्या संदर्भात सुद्धा आपली मागणी आहे असं मी समजायला काही हरकत नाही, असं समजायला हरकत नाही. आणि म्हणून भारत सरकारनं ही संस्था मग ती कर्नाटकात आहे का, मध्य प्रदेशमध्ये आहे का, महाराष्ट्रात आहे, गोव्यात आहे, कुठे जे असेल अशाही संस्थेवर जे आहे कडक जे आहे कारवाई भारत सरकारने केली पाहिजे. कारण आपण आपल्या राज्यात करू, कर्नाटकाच्या राज्यात करेल आणि असंच जर चालू असेल तर अनेकांचे जीव मात्र जातील याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण जे आहे एकत्रित हा जो विचार जो आहे करायला हवा. एक तर ही जी धमकी ही अतिशय गांभीर्यपूर्वक घ्या, दुसरं कर्नाटक सरकारला सुद्धा कळवा आणि त्याचबरोबर असं म्हणायला काय हरकत आहे की आपल्या या सगळ्या सभागृहाचं एक मत आहे की भारत सरकारनं या संस्थेवर बंदी घालून कडक कारवाई करावी असं म्हणायला काय हरकत आहे आपण. तर त्याप्रमाणे ती मागणी जी आहे आपण भारत सरकारकडे पाठवून द्यावी की सभागृहामधल्या सन्मान्य विरोधी पक्षनेत्यापासून तर मंत्र्यांपर्यंत ही मागणी आहे. तर अशा प्रकारच्या संस्थांवर कडक कारवाई करावी अशी विनंती भारत सरकारला सुद्धा करण्यात येईल. धन्यवाद. आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा निषेध केलेला आहे. फडणवीस यांनी म्हटलंय की या धमकी प्रकरणाला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवाब मलिक यांनी मागणी केल्याप्रमाणे SIT चौकशी झालीच पाहिजे. सनातन संस्था असेल तर 2 वर्षांपासून तुमचे सरकार आहे, त्यामुळे तुम्ही काय कारवाई केली असा प्रश्न देखील फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आणि ते कर्नाटकातले असो, महाराष्ट्रातले असो, कुठलेही असो, जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगारच असतात. त्यामुळे खरं तर तुम्ही गांभीर्य संपवलं. ज्या प्रकारे प्रकरण मांडलं ना, प्रत्येक प्रकरणाला राजकीय अशा प्रकारे अंग देऊन फायदा नसतो. अध्यक्ष महोदय, या संदर्भात माननीय मंत्री महोदय नवाब मलिक साहेबांनी जे सांगितलं, मी स्पष्टपणे मागणी करतो. चला अध्यक्ष महोदय, ट्विटरवर ते जे काय म्हणतात ट्रेंडिंग झालं, काय झालं, 30 लाख रुपये 100% त्याची चौकशी करा. माझीच मागणी आहे, चौकशी करा कोणी त्या ठिकाणी केलाय. आणि तेवढंच नाही अध्यक्ष महोदय, त्याची चौकशी करा, रजा अकादमीची देखील चौकशी करा. आणि सनातनचं तुम्ही सांगताय 2 वर्षापासून तुमचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये. जर सनातनचा एवढा तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर गोवा आणि महाराष्ट्रात आमच्या सरकारचं काय सांगता? 2 वर्षामध्ये तुम्ही का नाही केलं? समजा तुमच्याकडे पुरावे आहेत सनातनच्या संदर्भात, तर का नाही केलं तुम्ही? मिलिंद नार्वेकर यांना धमकी दिली त्या प्रकरणाच्या चौकशीची स्थगिती काय आहे असा प्रश्न आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्यात, त्याची चौकशी काय झालं असंही त्यांनी विचारलंय. तर धमकी संदर्भात एक चौकशी समिती नेमली पाहिजे अशी मागणी यावेळी मुनगंटीवार यांनी केली आहे. अध्यक्ष म्हणून आपल्यावर असते. आज सन्माननीय मंत्री आदित्य ठाकरेजींच्या धमकीच्या संदर्भामध्ये जरी हा प्रश्न उपस्थित झाला असला तरी आपण काही या महिन्यात बघितलं अध्यक्ष महाराज, तर या सभागृहातील किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनेकांना अशा पद्धतीच्या धमक्या देण्याचं एक सत्र हे सुरू झालं. पण दुर्दैवाने ज्या पोलीस विभागावर वळसे पाटील साहेब आपण 15,000 कोटी खर्च करतो, त्या पोलीस विभागातून या धमक्यांच्या संदर्भातल्या चौकशीमध्ये मात्र निष्पन्न शून्य होतं. मिलिंद नार्वेकर साहेबांना व्हॉट्सअपवर धमकी आली. मी कमिशनरांना जेवढे गृहमंत्र्यांनी फोन केले नसतील तेवढेला फोन केले की कमिशनर साहेब काय झालं, सापडला का तो, कोण आहे की जो नार्वेकर साहेबांना व्हॉट्सअपवर धमकी देतो. कमिशनर साहेब म्हणतात की शांतता कोर्ट चालू आहे, बाहेर बोर्ड आहे, शांतता कोर्ट चालू आहे. पण अध्यक्ष महाराज, मिलिंद नार्वेकरांना धमकी देणाऱ्या व्हॉट्सअपवर अजूनपर्यंत सापडला नाही. पोलीस विभागाचं अभिनंदन करायचं, कौतुक करायचं, महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचं. अध्यक्ष महाराज, मंत्रालय महाराष्ट्राची भौगोलिक क्षेत्र 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर, 1,45,000 फुटाचं मंत्रालय हे सर्वात शक्तिशाली आहे. हजारो दारूच्या बॉटल सापडल्या. मी फोन करतो कमिशनर ऑफ पोलिसला की दारूच्या बॉटलचा शोध लागला का, ते सांगतात नाही ही आमची जबाबदारी नाही, चौकशी हे मंत्रालयामध्ये जे 200 कोटी आम्ही सुरक्षा यासाठी खर्च करतो ते करताय, पण दारूच्या बॉटल कोणी नेल्या याचा शोध लागला नाही.
मला धमक्या आल्या. मी स्वतः वळसे पाटील साहेब एकदा नव्हे तीनदा तुम्हाला फोन केला. शेवटी सभागृहात काय मांडायचं काय मला सांगितलं. तुम्ही स्वतः साक्षीदार आहे आणि मी तुमच्याबद्दल आदराने सांगतो, कारण कुठेही असला तरी मला माहित आहे चांगला व्यक्ती चुकीच्या पक्षात आहे. पण अध्यक्ष महाराज तीनदा चारदा फोन केला की अध्यक्ष महाराज मी सांगितलं काय सांगितलं ते की सुरक्षा देता येत नाही. का देता येत नाही तर म्हणाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय केला की सुरक्षा द्यायची नाही. ठीक आहे, सरकार बदललं, मन बदललं, मत बदललं, सुडाचं राजकारण सुरू झालं इथपर्यंत मी समजू शकतो. हे सुडाचं राजकारण चांगल्या दिशेला जाणार नाही एवढी बुद्धीही मग आहे. पण अध्यक्ष महाराज तुमची जबाबदारी आणि म्हणून माझी मागणी काय अध्यक्ष महाराज, या विषयाला राजकारणाच्या चौकटीत न बघता या संदर्भात एक आमदारांची समिती, विशेष समिती करण्याची आवश्यकता आहे. नाना पटोलेंना अध्यक्ष करा, आमची मान्यता राहील. पण या समितीने शेवटी अध्यक्ष महाराज ही सुंदर लोकशाही आहे, या सुंदर लोकशाहीला कुरूप करण्याचं काम होता कामा नये. तुम्ही आज या विषयाला गंभीरतेने घ्या. मी मधात ऐकलं माननीय भुजबळ साहेबांना धमकी देण्यात आली होती. आता मला माहित नाही ती मी वर्तमानपत्रात वाचली. आता ठीक आहे, धमकी देणारे राजकीय नेते होते म्हणून त्याच्यावर काही कोणी लक्ष दिलं नाही. पण अध्यक्ष महाराज ही भीती आहे आणि या भीतीपोटी अध्यक्ष म्हणून तुम्ही सरकारकडे बघू नका. सरकार काय निर्णय करेल हे बघू नका. जर सभागृहाच्या पवित्र या भूमीमध्ये हा विषय निघालाय तर जबाबदारी तुमची आहे. ही जबाबदारीचं दायित्व तुमचं आहे. तुम्ही स्वतः आत्ता या संदर्भात आमदारांची समिती करा. कोणी केसेस दाबतात का नार्वेकरांच्या धमकी आणि साधी अध्यक्ष महाराज व्हॉट्सअपवर आलेल्या धमकीचा जर आम्ही शोध नाही लावू शकत, निनावी पत्र आले मी समजू शकतो की ते कोणीही टाकेल, पण व्हॉट्सअपवर आलेल्या धमकीचा जर शोध लागू शकला नाही तर अध्यक्ष महाराज देश कसा सुरक्षित राहील. किती 26/11च्या घटना होतील, कोण समुद्रावरून येतील. अध्यक्ष महाराज हा प्रश्न फक्त आदित्य ठाकरेंच्या धमकीचा नाही. ही धमकी माझ्या दृष्टीने आमच्या समोर या गुंड बदमाश लोकांनी आम्हाला चॅलेंज दिलाय. हा चॅलेंज आहे महाराष्ट्राच्या भूमीला, हा चॅलेंज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला. हा चॅलेंज हा स्वीकारला पाहिजे अध्यक्ष म्हणून तुम्ही. आम्ही सुद्धा पूर्ण मेहनतीने यामध्ये काम करायला तयार आहोत. तुम्ही आमदारांची समिती गठीत करा आणि या सर्व प्रकरणाचा आपण चौकशी करू. कोण दारूच्या बॉटल मंत्रालयात नेतो, कोण महापौराला धमकी देतो, कोण आदित्य ठाकरेजींना धमकी देतो, कोण मला धमकी देतो, कोण भुजबळ साहेबांना धमकी देतो. याला गंभीरतेने घ्या. आणि मग गंभीर घ्यायचं नसेल तर बाहेर येताना रोज मी बोर्ड पाहतोय शांतता कोर्ट चालू आहे आणि एक इकडे गावा गोंधळ विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. धन्यवाद. नाना आणि पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादावादी झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही काहीसा असाच प्रकार पाहायला मिळालाय. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. एका प्रश्नावर परिवहन मंत्री अनिल परब हे उत्तर देत असताना नितेश राणे हे मध्येच बोलले आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद सुद्धा सुरू झालाय. मध्ये एंट्री नव्हती. पावत्या एखाद्याला पावती एक मिनिट आपण जरा प्रश्न विचारताय त्यांना विचारू देत. आपली जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण विचारा. आपला प्रश्न असा आहे की याच्यामध्ये आपण जरा समज द्या. खाली बसा. एक तर पहिले ते त्यांच्या जागेवर नाहीये, जागेवर बसायला सांगा. हा नंबर आहे का त्यांचा? सभापती महोदय मला आसन व्यवस्था दाखवा. सभापती महोदय आसन व्यवस्था दाखवा मला. आणि प्रत्येक सदस्य आसनावरती आहे की नाही बघा. सभापती महोदय आसन व्यवस्था दाखवा. आता पहिली आसन व्यवस्था दाखवा. सभापती महोदय आसन व्यवस्था दाखवा. आपण उत्तर द्या. पहिली आसन व्यवस्था दाखवा. खाली बसा. नाही खाली नाही, जागेवर बघा. बसा. पहिलं त्यांच्या जागेवर बघा. बसा. जागेवर पाठवा जरा. जागेवर पाठवा जरा. पहिलं जागेवर पाठवा. पहिलं जागेवर पाठवा. बसा. पहिलं जागेवर पाठवा. नाही जागेवर. सभापती महोदय आसन व्यवस्था दाखवा. सभापती महोदय आसन व्यवस्था बघा. आसन व्यवस्था बघा. पहिली आसन व्यवस्था बघा. बसा. आसन व्यवस्था बघा. सभापती महोदय
सभापती महोदय आसन ते आसनावरचं सभापती महोदय आसन व्यवस्थेप्रमाणे त्याला जाऊ देत. पहिले त्याला आसन व्यवस्थेप्रमाणे जाऊ देत. सभापती महोदय आसनावर जाऊ देत. त्यांचं आसन आहे का? अजून वेळ आहे त्यांना पुढे यायला. सभापती महोदय पहिले आसनावर पाठवा. पहिले आसनावर पाठवा. पहिले जरा सभापती महोदय आसनावर पहिले पाठवा. सभापती महोदय पहिले आसनावर पाठवा. आपली आसन पहिला आसनावर पाठवा. तिकडच्या पहिला आसनावर पाठवा. पहिले पाठीमागच्या बाजूनी आहे. पहिले आसनावर पाठवा. नंतर विचारायला सांगा. आणि सभापतींनी प्रश्न विचारायला परवानगी दिल्याशिवाय उभं राहायचं. सभापती महोदय आसन व्यवस्थेचा मला क्रमांक सांगा त्यांचा. त्यांच्या आसनावर त्यांनी मला प्रश्न विचारावा आणि ते सुद्धा आपण सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला प्रश्न विचारा. प्रश्न विचारणारा आधी प्रश्न ज्यांचा आहे ते प्रश्न विचारतायत त्यांना मी उत्तर देतोय आणि ते उत्तर देत असताना त्यांना अधिकार नाहीये. अध्यक्ष महोदय आपण आसन क्रमांक आपण सांगावा. आपण आसन क्रमांक सांगावा. त्या आसनावर सदस्य बसतील. नंबर दिलेला नाही. 96 आहे ना आसन क्रमांक. नाही याच्यावर नंबर नाही दिलेला नाही. हे पहा लक्ष्मण पवारांचे शेजारचे. मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृह यामध्ये NICU युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या 4 बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये 4 बालकांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केलाय. सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहामध्ये NICU मध्ये 4 बालकांचा मृत्यू झालेला आहे. 2 बालकं व्हेंटिलेटरवर आहेत. वातानुकूलित यंत्रणा शॉर्ट सर्किट झाला. 3 दिवस याकडे कुणीच लक्ष दिलं नाही असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. या प्रकरणी विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर सरकारनं या प्रकरणाशी संबंधित अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा केली. आरोग्य विभागाचे मेडिकल अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. किशोरी पेडणेकर यांना जे पत्र या ठिकाणी पाठवून जीवे मारण्याची जी धमकी दिली गेली त्या जो कोण असा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. पॉइंट ऑफ ऑर्डर आहे अध्यक्ष महोदय. प्रस्तुत सदस्य जे प्रकरण मांडतायत ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये सन्माननीय सदस्य आशिष शेलार गेलेले आहेत. त्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्या विषयावर आपल्याला बोलता येणार नाही. आणि अध्यक्ष महोदय त्याच्यावर बोलता आणि अध्यक्ष महोदय बालकांच्या मृत्यूवर का नाही बोलत? बालकांचा मृत्यू मंजूर आहे. बालकांच्या मृत्यूवर तुम्हाला डोळ्यात अश्रू येत नाही. अरे बालकं मेले. तुमच्या हलगर्जीपणामुळे बालकं मेली. शरम. अरे बालकं मेली. 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करतात या मुंबई महानगरपालिकेमध्ये. भ्रष्टाचारी आहेत. भ्रष्टाचार करतात. हे भ्रष्टाचारी आहेत अध्यक्ष महोदय. भ्रष्टाचार करतात. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्या बालकांवर बोलायला तयार नाही आहेत अध्यक्ष महोदय. आणि प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतलाय. अधिवेशनाचा दुसरा दिवस असताना विधानसभेच्या बाहेर वंचित बहुजन आघाडीनं OBC आरक्षण संदर्भात निदर्शने केली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत कार्यकर्त्यांना देखील आज पोलीस प्रशासनानं अटक केली आहे. पोलिसांना असणारा पहिल्यांदा जस्टिफाय करा की 144 लावण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? कुठल्या सर्कमस्टान्सेस मध्ये तुम्ही लावलेला आहे त्याच्यामध्ये? ते आमचा हा लढा आता मी असं गाव पातळीपर्यंत जिल्हा पातळीपर्यंत घेऊन जाणार. आम्ही दोन्ही याच्यासाठी लढतो. जनगणना झाली की OBCचं आरक्षण मिळतं. त्यांना असणारं जर प्रामाणिकपणे करायचं असेल तर सेशन चालू आहे. तर सेशन मध्ये त्यांनी एक कायदा मंजूर करावा की सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे जात न्याय असेल तर OBCला सवलती मिळणार. तो त्यांनी कायदा केला. आणि ज्यांनी असं निधी जो दिलेला आहे तो सेन्सस कमिशन त्यांनी असं दिला.
तर त्यांना 3 महिन्यामध्ये ओबीसीचा जनगणना आणि सेन्सस रिपोर्ट त्या ठिकाणी येतो की तो सुप्रीम कोर्टात त्यांना सादर करून पुन्हा ओबीसीला आरक्षण मिळून घेता येतं. ते मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत, मुख्यमंत्र्यांशिवाय हा डिसिजन घेऊ शकणार नाही. त्या हॉस्पिटलमधून इतरांना भेटायला लागेल की आम्ही त्यांना भेटणार. केंद्र शासन सगळ्यात मोठं असणारा अडचण आहे अशी परिस्थिती आहे. त्यांनी जे ऍफिडेव्हिट दाखल केलेलं आहे की आम्ही कास्ट बेस्ड सेन्सस करू शकत नाही, तेच मुळात माझ्या अंदाजानं चुकीचं आहे. जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणते की कास्ट बेस्ड सेन्सस पाहिजे त्यावेळेस त्यांचंही म्हणणं बीजेपीचं सरकार ऐकत नाही अशी परिस्थिती आहे. मंडळासारखी लढाई आता पुन्हा चालू होईल ती आता त्याच्यापेक्षा मोठ्या रीतीने होईल. आणि या होत्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातील काही महत्त्वाच्या बातम्या. उद्या पुन्हा आपण नवीन ताज्या घडामोडींवर नजर टाकणार आहोत. तोवर कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र TV 24.